गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो। सद्गुरु महाराज की जय। अत्रि ऋषि अनुसया माता की जय। जय। अवधूत आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त। असतील तर लावा, नसतील तर राहू द्या। हेलो हेलो हेलो। सद्गुरु महाराज की जय। ज्ञान प्रकाश बाळगिरडा दत्त कथा या कथेला आजपासून सुरुवात होत आहे। कळंबा या गावी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला। आणि आज कथेचा पहिला दिवस। आपल्याला भागवत माहित आहे, शिवकथा माहित आहे, परंतु ही आहे दत्तकथा। भागवत ऐकण्यात अनेक वेळा येते, शिवकथा पण आपण टीव्हीवर ऐकत असतो नेहमीच। दत्तकथा अशी काय स्पेशल कथा आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कोणी कधी म्हणजे इकडच्या विदर्भातल्या भागामध्ये आतापर्यंत दत्तकथा काही कोणी केली नाही। आणि विदर्भातली दत्तकथा करण्याचं म्हणजे पहिलीच वेळ आहे। विदर्भामध्ये दत्तकथा जर झाली असेल तर ही आजची पहिलीच दत्तकथा आहे। मराठवाड्यामध्ये अनेक दत्तकथा झाल्यात, मी पण केल्यात, पण विदर्भामधली पहिलीच दत्तकथा आहे। आणि दत्तकथा म्हणजे एकमुखी दत्त काय, तीनमुखी दत्त काय आहे। आणि दत्त संप्रदाय भरपूर नसल्यामुळे अनेक जणाला दत्तकथा बाळकिरडा हे काही एवढं स्पष्ट माहित नाही। मला फोन आले, दत्तकथा म्हणजे काय ताई, दत्तकथा म्हणजे काय, तुम्ही कोणतं वाचणार आहे, भागवत वाचणार आहात, भागवत कथा लावायची की शिवकथा लावायची का गाणगापूरच्या दत्ताचा महिमा तुम्ही सांगणार आहात, तीनमुखी दत्ताचा वगैरे वगैरे। आणि त्या पॅम्पलेटवर असा म्हणजे उल्लेख एवढा काही नव्हता की बाळकिरडाच ग्रंथ लावायचा आहे म्हणून। असो, आणि त्या दत्त जयंतीच्या वेळेस मी एका दिवसासाठी आली होते आणि सगळे गावातली मंडळी म्हणजे उत्सुकता, त्यांची एकाग्रता आणि भगवंतावरचा दत्त महाराजांवरचा विश्वास आणि ते सकाळी उठणे
नामस्मरणाला येणे आणि व्यवस्थित शिस्तबद्ध काम आणि महिलांचं एकाग्र भक्ती आणि पुरुष मंडळीची सुद्धा एकाग्र भक्ती आणि महाराजांचं म्हणजे शिस्त सगळं व्यवस्थित मला आवडलं. आणि महाराज म्हणले की ताई 2 दिवस राहा तुम्ही आणि 2 दिवस राहिल्यानंतर जा बघा आमच्या गावातला दत्त जन्माचा सोहळा. आणि माझ्या मुखातून सहज गेलं बापू, मी तयारीनं आले नाही 2-3 दिवसाच्या, एका दिवसाच्या तयारीनं आल्यावर 3 दिवस कशी राहणार आणि बघूया पुन्हा येऊया कथेला वगैरे, एवढाच माझा शब्द गेला. आणि महाराजांनी तो शब्द झेलला आणि मी पण महाराजाचं वचन पाळलं. अशा प्रकारे कथेला आज योगा आलेला आहे. हे बाळक्रीडामध्ये 14 अध्याय असतात. 14 अध्याय ही पोथी फार छोटी आहे, परंतु त्याच्यामध्ये भरपूर खजिना आहे. दत्त महाराजांचं भरपूर त्याच्यामध्ये ज्ञान आहे. आणि काही ओव्या मी तुम्हाला सांगून म्हणजे वाचून दाखवते आणि नंतर पहिल्यांदा पूर्ण ओव्या घेऊन आपल्याला कथा सांगणं होणार नाही किंवा पूर्ण ओव्यांचा अर्थ सांगणं होणार नाही. शॉर्टकटमध्ये जे शक्य असलेल्या ओव्या वाचील, त्याचा अर्थ सांगेल आणि दत्त महाराजांचा महिमा सुद्धा सांगायचा प्रयत्न करील मी. आनंदाय नमो नमः, दिगंबराय नमो नमः. जय जय जयाजी ब्रह्मानंदा, जलिलेच्या स्वानंदा. अनुसरलो स्वामिया. राजा दलादन राजा होता तो, कोणत्याही गोष्टीची दलादन राजाला कमी नव्हती. आणि त्या राजा दलादनाला असं पूर्ण ज्ञानी होता तो, साधा सुद्धा राजा नव्हता किंवा अज्ञानी राजा नव्हता. आणि दत्तप्रभूची भक्ती करायचा. खूप धन दौलत राजा म्हटल्यानंतर राजापाशी कशाचीही कमी नव्हती. आणि पूर्ण ज्ञानी होता. पूर्ण ज्ञानी असून सुद्धा राजाच्या मनामध्ये एका दिवशी आलं की जो निर्गुण निराकार आहे, ब्रह्म विष्णू महेश याच्याही पलीकडचा जो आहे, त्या निर्गुण निराकाराला जर मी त्या निर्गुण निराकाराची भेटीची आशा केली तर मला निर्गुण निराकाराचं दर्शन होऊ शकते. अशा प्रकारे राजाने मनामध्ये ध्यास धरला आणि देव भेटण्यासाठी किंवा देवाच्या भेटीसाठी मनामध्ये ध्यासच पाहिजे. ध्यास फार आवश्यक आहे. भक्तीमध्ये ध्यास पाहिजे, भक्तीमध्ये अखंडता पाहिजे. आणि तशीच राजाच्या भक्तीमध्ये ध्यास होता. आणि राजा दलादनाला वैराग्य प्राप्त झालं की आपण जो निर्गुण निराकार आहे त्याची तप साधना करून निर्गुण निराकाराला प्राप्त करून घ्यायचं आणि त्याची भक्ती करायची. तर भक्ती करणे राजाचा व्यवहार एवढा मोठा होता. राजा म्हटल्यानंतर काय, आणि भक्तीमध्ये प्रपंचाचे अडथळे पाहिजे नाही, पैशाचे अडथळे पाहिजे नाही. राजापाशी भरपूर पैसा होता, भरपूर इस्टेट होती. हे इस्टेट वगैरे पैसा काहीही पाहिजे नाही, राज्य पाहिजे नाही. देवाची भक्ती करण्यासाठी प्रपंच करून परमार्थ करता येतो, परंतु भगवंताला जिंकण्यासाठी वैराग्य प्राप्तीच करून घ्यावं लागते. ज्या भक्ताच्या मध्ये वैराग्य असल त्याच भक्ताला भक्ती साधते. म्हणून एक दिवस राजा दलादनाला असं वाटलं की आपण पण
निर्गुणाची भक्ती करावी आणि अनुसया मातेसारखं जो निर्गुण निराकार आहे, जो आनंद मालक आहे, जो भगवान दत्तात्रय प्रभू आहे, त्यांना आपण जिंकलं पाहिजे आणि त्यांचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे आणि ती मूर्ती आपल्याला लाभली पाहिजे. तर ते लाभण्यासाठी दत्तात्रय महाराज राजा दलादनाला भेटण्यासाठी विंध्याचल पर्वतावर गेले. आणि विंध्याचल पर्वत जसं हे इतर पर्वत आहेत, मेरू पर्वत आहे, हिमालय पर्वत आहे, सह्याद्री पर्वत आहे, तसंच विंध्याचल नावाचा एक पर्वत आहे उत्तर दिशेला. आपण म्हणतो ना, विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्तर जलदी तरंगा. विंध्याचल पर्वतावर राजा दलादन गेला आणि आसन टाकून बसला आणि निर्गुण निराकार जो आनंद मालक आहे, भगवान दत्तात्रय मालक आहे, त्याची साधना म्हणजे अखंड नामस्मरण राजा करत होता. राजानं साधना मांडली, आसन टाकलं आणि राजा दलादनानं आपल्यासारखी साधना केली का हो? 4 महिने चातुर्मासामध्ये नामस्मरण करायचं आणि 8 महिने फ्री राहायचं. झालं आपलं, 4 महिन्याचा चातुर्मास झाला आणि नामस्मरण करायची गरज नाही. अशी राजा दलादनाची तपश्चर्या नव्हती. अनुसया मातेची पण अशी भक्ती नव्हती. राजाने ठाण मांडलं, आसन टाकलं विंध्याचल पर्वतावर आणि राजा भगवंताचा ध्यास करत होता, सारखा ध्यास करत होता. हे देवा, तुम्हाला भेट दे आणि मी तुझ्या भेटीसाठी व्याकुळ आहे. दिगंबरा येई बादता अवधूता येई बा. दिगंबरा येई बादता अवधूता येई बा. दिगंबरा येई बादता अवधूता येई बादता. दिगंबरा येई बादता अवधूता येई बा. दिगंबरा येई बादता अवधूता येई बा. 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 दिगंबरा येई बादता 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 अवधूता येई बा. अशा प्रकारे राजाने धावा केला. मनातून जर धावा केला तर नक्कीच देव येतोच. भक्तीमध्ये तळमळ पाहिजे, भक्तीमध्ये प्रेम पाहिजे आणि भक्तीमध्ये एकाग्रता पाहिजे. भक्ती साधून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टींची गरज आहे. म्हणून यदुराजानं भक्ती साधून घेतली, दलादन राजानं भक्ती साधून घेतली, अत्री अनुसया मातेने सुद्धा भक्ती साधून घेतली आणि तशीच तुम्हा आम्हाला सुद्धा भक्ती साध्य करायची आहे, भक्ती सफल करायची आहे. फक्त भक्ती करायची एवढंच नाही, भक्ती सफल करायची आहे. सफल करण्यासाठी फार मनातून धावा करावा लागतो. आपण धावा, विनंती, अर्जी वगैरे म्हणतो, तर मनातून देवाला जर आळवलं, दत्तात्रय महाराजांना मनातून आळवलं, तर महापूजा आवरय 16 असो की 128 महापूजा असो, ते आपल्या भावावर अवलंबून असते. दत्तात्रय प्रभू महापूजेमध्ये सुद्धा हजर होतात, आसनस्थ होतात, याच्यामध्ये शंकाच नाही. म्हणून तशाच प्रकारचा धावा देवाला करावा लागते.
विंध्याचल पर्वतावर राजाची तपश्चर्या भरपूर झाली. राज्य सोडलं, वैराग्य निर्माण झालं. घरची दारची पर्वा नाही. माझं राज्य कसं चालत असेल, माझी प्रजा कशी चालत असेल आणि माझ्या घरचा कारभार कसा काय असेल, माझी पत्नी कशी असेल, माझे मुले कसे असतील, हे ध्यास राजाने मनामध्ये डोक्यामध्ये कधीच ठेवला नाही. हे ध्यास आपल्या सुद्धा भक्ती करताना, नामस्मरण करताना आपल्या सुद्धा मनामध्ये हा ध्यास नसला पाहिजे. आपण नामस्मरण करतो. राजा गेलाय विंध्याचल पर्वतावर नामस्मरण करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी, पण आपल्याला प्रपंच करून परमार्थ साधता आला पाहिजे. आपण प्रपंच करून परमार्थ करायचा आहे. आणि राजानं वैराग्य निर्माण करून योग्य होऊन राजा जरी गेला तरी तुम्हा आम्हाला सगळ्यांना असं राजासारखं, राजा दलादनासारखं जायची गरज नाही. म्हणून राजानं आसन टाकलं सिंहासनावर, पण आपण आपल्या घरच्या घरीच आसन टाकून दत्तप्रभूचं नामस्मरण सतत केलं पाहिजे. भगवान दत्तात्रय प्रभू कर्मभूमीवर जेव्हा आले, आनंद प्रभूला वाटलं निरालंब सृष्टीवर आनंद मालकाचं रहिवास आहे. आणि आनंद मालकाला असं वाटलं की माझा जीव आहे. आनंद मालकानं जीव तयार केला आणि माझा जीव आहे. आणि सगळ्या देवांची एकदा सभा भरली होती. निरालंबावर सगळ्या देवांची सभा भरली. देवी देवता 33 कोटी देव आनंद मालकापन्न सभा घेतली. अविद्या अविद्या अष्टभैरव, इंद्र, चंद्र, ब्रह्म, विष्णू, महेश, देवी देव देवता, देवी देवता सगळ्यांची सभा भरली. आणि जीव नावाची जी वस्तू होती आनंद मालकाच्या मांडीवर, सुंदर असा गोडस जीव होता. आणि सभेमध्ये ठरवायचं होतं की या जीवाला कुठं पाठवायचं आहे. म्हणून नृत्य करू लागल्या विद्या आणि अविद्या. अविद्या म्हणजे आपलं अज्ञान, विद्या म्हणजे ज्ञान. आणि दोघींनी नृत्य करायला सुरुवात केली. आणि सगळे म्हणले की जीवाच्या मनावर, जीव जो म्हणल ते खरं. आपण एखादं बाळ राहते की नाही, आपण दोघं तिघं घ्यायला बघतो आणि बाळा माझ्याकडे येते, बाळ दुसऱ्याकडे जाते, कधी कधी त्याच्याकडे जाते. तसंच विद्या अविद्येचा नृत्य पाहून त्या जीवावर त्यांची नजर होती. नयन कटाक्षाने त्यांनी खुणवलं. आणि अविद्या म्हणजे अज्ञान, कर्मभूमीवर अज्ञान आहे. मृत्यूलोकी जास्तीत जास्त अज्ञान आहे. आणि जास्तीत जास्त म्हणजे मायात तंतोतंत चराचरात, आपल्यात, तुमच्यात, आमच्यात, साधू संतात सुद्धा माया भरून उरलेली आहे. मायेला कमी नाही आणि अविद्येलाही कमी नाही. अविद्या म्हणजे अज्ञान. या दोघींनी जीवाकडे बघितलं. दोघींनी जीवाकडे बघितलं आणि डोळ्यांनी खुणवलं. आणि का रे जीवा, तुला कुठं जायचं आहे? आनंद मालकानं विचारलं, जीवा तुला कुठं जायचं आहे? आणि त्या जीवानं ठरवलं की मला मृत्यूलोकी जायचं आहे. की म्हणले काय बरं आहे मृत्यूलोकी? इथं एवढं चांगलं सुख सुविधा असून तू मृत्यूलोकी जायचं म्हणतोस, तर असं काय आहे मृत्यूलोकी मध्ये? तर जीवानं सांगितलं, मृत्यूलोक खूप चांगला आहे म्हणतात. आपण आता कसं म्हणतो, स्वर्ग खूप चांगला आहे, स्वर्गात कल्पवृक्ष आहेत, स्वर्गात अमृत आहे प्यायला. जसं आपण स्वर्गाचा महिमा ऐकतो तसं जीवानं कर्मभूमीचा महिमा ऐकला होता. आणि म्हणून जीवानं पसंत केलं की मृत्यूलोकी भोग भोगायला मिळतात, मृत्यूलोकी खाणं पिणं चांगलं मिळते, मृत्यूलोकी संसारामधले सगळे सुख मिळतात, अशी मी कीर्ती ऐकली. म्हणून मला मृत्यूलोकी जायचं आहे. आणि जीव मृत्यूलोकी आला. माया आणि अविद्या या दोघींनी जीवाला काही सोडलंच नाही. जीव भगवंताकड, भगवान दत्तात्रय प्रभूकड जीवाला जाऊ दिलंच नाही.
आणि जे देव भगवत जे जीव देवाकडे जातो संसार करून प्रपंच करून जे जीव देवाकडे जातो सगळं बाजूला सारून ते जीव भाग्यवान म्हणावं लागेल. कारण अविद्या आणि माया ह्या दोघी बहिणी जीवाला भगवंताकडे जाऊच देत नाहीत. बघा असंच एक कथा चालू होती एका गावामध्ये आणि दोघं मित्र होते म्हातारे आणि एका मित्राला आवड होती एका मित्राला आवड नव्हती. आवड नव्हती म्हणून एकाला सवड सुद्धा नव्हती. आवड नसल्यावर वेळ भेटत नाही. सवड म्हणजे वेळ नाही का. आता आपला सर्वांना आवड होती म्हणून सवड भेटली म्हणजे वेळ भेटला. आणि भगवंताला समयदान म्हणजे वेळदान सुद्धा पावन आहे. अनेक दान आहेत. अन्नदान ज्ञानदान नाही का रक्तदान तसंच समयदान सुद्धा देवाला फार आवडतो. स्पेशल समय म्हणजे स्पेशल वेळ त्याचं वर्णन त्याचे गुणगान ऐकण्यासाठी आपण काढतो. आणि माया या म्हणजे मायेमध्ये तर सगळेच गुरफटलेले आहोत. पण मायेला बाजूला सारून मायेला नाराज करून मायेचा धिक्कार करून मायेचा बहिष्कार करून जे जीव भगवंत चरणी लीन होतो तोच जीव धन्य आहे. आता ही माया झाली. अविद्या भगवंताचं नामस्मरण करून सुद्धा विद्या प्राप्त होते म्हणजे ज्ञान प्राप्त होते. भगवंत जवळ देवाच्या जवळ जवळ जाऊ ज्ञान प्राप्त करायचं. कथा ऐकून ज्ञान प्राप्त करायचं. नामस्मरण करून ज्ञान प्राप्त करायचं. पद विनंत्या धावे अर्ज्या हे सदाही नेहमी म्हणताना अर्थपूर्वक गायल्या पाहिजे. अर्थपूर्वक गाऊन त्याचा अर्थ घेतला पाहिजे आणि प्रेमपूर्वक गायलं पाहिजे. श्रद्धापूर्वक गायलं पाहिजे. जे आनंद मालकाचं नाम जे आहे दत्तात्रय महाराजांचं जे नाम आहे आपण नाम जपतो ते नाम सुद्धा एक नाम सुद्धा अर्थपूर्वक जपलं पाहिजे. भले तुम्ही रोजचा 6-7 हजार जप करायचा तर 3-4 हजारच जप करा पण भावपूर्ण आणि त्या मंत्राचा त्या नामाचा जप करताना अर्थ लक्षात घ्यायचा. आलिया जय मासी करावे स्वगीत. आलिया जय मासी करावे स्वगीत. करावे स्वगीत हो आलिया जय मासी करावे स्वगीत. आली या जन्माशी करावे स्वहित म्हणजे या जन्मामध्ये येऊन स्व म्हणजे स्वतःच हित करून घ्यायचं आहे. स्वतःच हित करणे म्हणजे काय? स्वतःच म्हटलंय लक्ष द्या. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे अभंग असो पद असो अर्थ करायचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थ जरी नाही आला तरी शब्दांवर लक्ष दिलं पाहिजे. आली या जन्माशी म्हणजे या जन्मामध्ये येऊन
स्वहित करून घ्यायचं आहे, स्वतःच्या जीवाचं हित, देहाचं हित म्हटलं नाही की बा देहाचं हित करून घ्या, तुम्ही चांगले चांगले दवाखाने करा, चांगलं चांगलं शरीराला मालिश करा आणि तुमची तब्येत चांगली ठेवा. तब्येत चांगली ठेवणं आवश्यक आहे, तब्येतीची काळजी करणं आवश्यक आहे, पण देहाचं हित म्हटलं नाही किंवा या कायेचं हित म्हटलं नाही किंवा शरीराचं हित म्हटलं नाही. स्व म्हणजे जीव स्वतःचा. या जीवाला कुठं जायचंय आणि या जीवानं या जन्मामध्ये येऊन काय करायचं? जसं जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, संबंध मुळीचा विरळा जाणे. मग तिथं विद्या अविद्यानं नृत्य केल्यानंतर जीव आनंद मालकाचा आहे, मूळचा आनंदाचा अंश आहे जीव. आपण म्हणतो ना, आता इकडे पद्धत आहे की नाही मला माहीत नाही, पण तिकडे मराठवाड्यात, नांदेड जिल्ह्यामध्ये, परभणी किंवा बऱ्याच ठिकाणी पद्धत अशी आहे की जे आनंद संप्रदाय, दत्त संप्रदाय असतील, एकमेकाची सकाळपासून भेट झाली, महिला असो पुरुष असो लहान लेकरं असो, देवदत्त म्हणायची पद्धत आहे. देवदत्त देवदत्त. मग भांडण असो, तंडण असो, कुरबुर असो, महिलांचा आबोला असो, हरकत नाही. देवदत्त म्हटलं का मिटला. देवदत्त म्हणजे इकडच्या म्हणजे व्यक्ती कोणी असो, महिला असो पुरुष असो, इकडचा व्यक्ती देवदत्त घालतो समोरच्याला आणि समोरचा पण देवदत्त घालतो. तर पहिला व्यक्ती जे देवदत्त घालतो तर त्याच्या शरीराला बघून अजिबात देवदत्त घालत नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये आनंदाचा अंश आहे जीवरूपामध्ये. त्या जीवाला तो प्रणाम करतो, नमस्कार करतो आणि समोरचा सुद्धा असं म्हणतो की माझा पण देवदत्त, तुझ्यामध्ये देव आहे, तुझ्यामध्ये आनंदाचा अंश आहे जीवरूपानं, त्या जीवरूपाला माझा पण नमस्कार. म्हणून देवदत्त घातला पाहिजे. रामाच्या भक्तांनी राम राम, शिवाचे भक्त जे वीरशैव धर्मामध्ये असतात शिवशिव म्हणतात, काहीच हरकत नाही, काही म्हणा, पण आपल्या देवावर प्रेम करा. आणि मी असंच या कथेमधून सांगू इच्छिते की हात सगळ्यांना जोडायचे, देव सगळे मानायचे. देवी देवता किती केलं तर अधिकारी आहेत, अधिकारी आहेत, म्हणून सगळ्यांनाच नमस्कार करायचा, सगळ्यांनाच हात जोडायचे आणि वेळ आली तर सगळ्याच कार्यक्रमामध्ये सामील व्हायचं. महिला मंडळ नीट लक्षात घ्या, मी एवढ्या दूरून आले, माझाही प्रपंच आहे, घरच्या अडचणी दूर करून 7 दिवसासाठी आलेली आहे, तर फक्त आणि फक्त संगीतमय कार्यक्रम व्हावा, धूमधडाक्यात व्हावा, नाचावं, गावं, बागडावं, बोलावं आणि मजा करून यावं, याच्यासाठी अजिबात आली नाही. की आपल्याला मी जे मी तुम्हाला सगळ्यांना भेट म्हणून द्यायची आहे, ज्ञानरूपी, माझ्यामध्ये काय भयंकर खूप ज्ञान नाही, पण जे आनंद मालकाचा जो माझ्यामध्ये प्रसाद दिलेला आहे मालकांनी, मी ते प्रसाद वाटण्यासाठी प्रपंच सांभाळून जात असते, जिथं बोलवलं तिथं प्रयत्न करत असते आणि जाऊन जे मालकाचं आपल्याला येतंय, जे आपल्याला ज्ञान माहीत आहे ते दुसऱ्याला वाटायचा प्रयत्न करते. आणि कीर्तनकार, कथाकार, जे प्रवचनकार, जे कोणी आनंद मालकाचे किंवा कोणत्याही भगवंताचे जे कोणी दूत असतील, जसं पोस्टमॅन बनून देवानं कदाचित पाठवला असेल की तू माझी पार्सल ने आणि तू गावागावात वाटायचा प्रयत्न कर, ही पार्सल द्यायचं तुझं काम आहे आणि ती पार्सल घराघरामध्ये पोहोचली पाहिजे. कदाचित भक्तांनी म्हटलं असेल, देवा ही पार्सल मी घराघरात केव्हा पोहोचू? तर मग सप्त्याच्या रूपाने एकाठा बोलव सगळे भक्त आणि ज्ञानरूपी पार्सल माझी तू पोहोचेती कर. म्हणून मी तुमच्यासारखीच एक घरगुती महिला आहे, संसारिक महिला आहे. आणि मला कोणी म्हणते कुठं शिकायला गेल्या होत्या का, आळंदीला गेल्या होत्या का, कीर्तन करता, प्रवचन करता, कथा करता? अजिबात मी कुठंच गेली नाही. फक्त लहानपणापासून आनंद मालकाचा भयंकर छंद, भयंकर नाद. एखादा गावात कीर्तनकार जर आला तर त्या कीर्तनकाराच्या
अभंगावर लहानपणापासनं विचार करायचा, मंथन करायचं, चिंतन करायचं. जसं आली या जन्मासी करावे स्वहित. आनंद पाठ आहे, मी मागच्या वेळेसच सांगितलं होतं. जसं वैष्णव संप्रदायामध्ये हरिपाठ असतो, शिव संप्रदायामध्ये शिवपाठ असतो, आणि हनुमानजीचे भक्त हनुमान चालिसा वाचतात. मायमाऊलीचे दुर्गा देवीचे भक्त दुर्गा चालिसा नित्य रोज वाचतात. तसंच आनंद दत्त संप्रदायामध्ये आनंद पाठ नावाची पुस्तिका आहे, आणि त्या आनंद पाठाचं लिखाण जर कोण केलं असेल तर ते सर्व सांगणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरीच्या तीरी बाळगीर महाराज होऊन गेलेत, आणि बाळगीर महाराजांना शहादत्ताचा अवतार असं म्हटल्या जातं. आणि त्या बाळगीर महाराजांचे पट्ट शिष्य बापूजी पाटील बोळशेकर यांनी भरपूर आनंदाचं लिखाण लिहिलेलं आहे. त्यापैकी एक आनंद पाठ नावाची पुस्तिका मी आणणार होते माहुरून विकत, आणि तुम्हाला सुद्धा देणार होते, म्हणजे पौचिती करणार होती. आणि आनंद गीता एक आहे. आनंद गीता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, पण आनंद पाठ बहुतेक सगळ्यांना माहीत नाही. आनंद गीतेचं आणि आनंद पाठाचं रोज सकाळ संध्याकाळ जशी आपण माळ करतो तसं आपल्या घरामध्ये मंदिरामध्ये पठण झालं पाहिजे. आणि त्या आनंद पाठामध्ये 32 अभंग आहेत. त्या 32 अभंगापैकी पहिलाच अभंग आताच दादांनी म्हटला की आली या जन्मासी करावे स्वहित, मना आनंदत वेळोवेळा. आता स्वहित करून घेण्यासाठी काय करावं लागेल, नाही का? स्वहित करून घेण्यासाठी रात्रंदिवस देवापाशी बसावं लागेल का महिला मंडळ? नाही. उठलं तसं बसायचं, बाहेर झाडायचं नाही, रांगोळ नाही, पाणी नाही, कारण लाखोळ्या करायच्या. जमेल का? आपण प्रापंचिक आहोत, आपल्याला प्रपंच करून सगळं साधायचं आहे. म्हणून आपल्याला नामस्मरण करायचं आहे, देवपूजा करायची आहे, घरचं करायचं आहे, आणि नामस्मरणाद्वारे आनंद मालकाला मनातून आळवायचं आहे, मनातून बोलवायचं आहे, मनातून धावा करायचा आहे, प्रेमपूर्वक धावा करायचा आहे. आणि माळ करताना एकाग्र व्हायचं आहे. पाठीचा कणा ताठ करून बसायचा आहे. पाठीच्या कण्यामध्ये 21 मणी असतात, जे आपण म्हणतो ना ब्रह्मांडी पिंडी, ते ब्रह्मांडी पिंड म्हणजे आपला देह. जे जे देहामध्ये आहे ते ते ब्रह्मांडामध्ये आहे. ब्रह्मांड म्हणजे सृष्टी, कर्मसृष्टी समजूया, हीच चालू आहे तीच सृष्टी समजूया. आता पिंडामध्ये काय आहे? पिंडामध्ये 21 स्वर्ग आहेत. 21 स्वर्ग कोणते आहेत? 21 पाठीचे मणके, 21 पाठीचे मणी म्हणतो की नाही, पाठीच्या कणा ताट कराव, त्याच्यामध्ये 21 जोड आहेत. बरोबर वर सुद्धा ब्रह्मांडामध्ये सुद्धा 21 स्वर्ग आहेत. आपल्या पिंडामध्ये रोमावळी आहे, म्हणजे केस आहेत. ब्रह्मांडामधली रोमावळी म्हणजे प्रत्येक वृक्ष, ती ब्रह्मांडाची रोमावळी आहे. आपल्या पिंडामध्ये मांस आहे. ब्रह्मांडाचा चिखल म्हणजे आपल्या पिंडाचं मांस. पृथ्वीवरची माती चिखल म्हणजे आपल्या पिंडातलं मांस. आता पृथ्वीवर नद्या आहेत. तुम्ही म्हणाल पृथ्वीवर नद्या आहेत ताई, खूप भरपूर नद्या आहेत, गंगा, यमुना, सरस्वती वगैरे. पण आपल्या पिंडातल्या नद्या कोणत्या? तर आपल्या पिंडातल्या नद्या म्हणजे आपल्या सतत वाहणाऱ्या नाडी, ह्या आपल्या पिंडामध्ये नद्या आहेत. ब्रह्मांडामध्ये जे जे आहे ते ते आपल्या पिंडामध्ये आहे. म्हणून आपल्या पिंडातला जे जे सामुग्री आहे त्याचा वापर करून आपल्याला भक्ती करायची आहे आणि आनंद मालकापर्यंत पोहोचायचं आहे. आता तुम्ही म्हणाल भक्ती कराव की संसार कराव, काय कराव? सांगा मी काय करू, सांगा मी
सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, ओ सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तो चाल पुढे, भक्ती म्हणे तो चाल पुढे, संसार म्हणे तो येईकडे, संसार म्हणे तो येईकडे, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. सांगा मी काय करू. आपल्याला राजाची कथा सुरू आहे. पहिल्या अध्यायामध्ये राजा दलादन विंध्याचल पर्वतावर गेलेले आहेत, परंतु आपल्याला राजासारखं करायचं नाही, राजासारखं वैराग्य प्राप्त आपल्याला होणे शक्य नाही. आपण साधारण जीव आहोत, परंतु आपण अखंड नामस्मरण करू शकतो. मना आनंद देवदत्त वेळोवेळा, असं म्हटलंय का आली या जन्माशी करावे स्वहित, मना आनंद देवदत्त कधीतरी नाही, कधीतरी देवदत्त मना म्हटलं नाही. वेळोवेळा अखंड शब्द आलेला आहे. नामस्मरण मात्र वेळोवेळा करावं लागेल, अखंड करावं लागेल, तेव्हा आपली भक्ती साध्य होईल. आता तुम्ही म्हणाल ताई अखंड कसं करावं, शेजारणीला कधी बोलायचं, घरातल्या लोकांना कधी बोलायचं, आम्हाला स्वयंपाक करावं लागतंय, कामं करावं लागतात. अखंड नामस्मरण तुम्ही म्हणता तर कसं करायचं, शक्य आहे का? शक्य आहे, मनात असावं लागतंय. सकाळी पहिलं काम महिला मंडळीचं झाडू घ्यायचं राहते. जेव्हा झाडूला स्पर्श करतो तेव्हा संकल्प करायचा की आपण काम करता करता, झाडता झाडता, आजपासून याच मंदिरात खरंच तुम्हाला आनंद मालकाची प्राप्ती करून घ्यायची असेल आणि खरंच मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आजपासूनच पुरुष मंडळी, महिला मंडळी उठलं तेव्हापासून दत्ताचा नाम सतत मनात घेत राहसाल. आता आपण म्हणाल ताई कोणतं नाम घ्यायचं? आपले जे गुरुदेवांनी दिलेले 7 नाम आहेत, 2 निज नाम, 9 नाम आहेत, ते तर उघडे करायचे नाहीत, बरोबर आहे. ते नाम काम करताना अजिबात घ्यायचे नाही, ते नाम मनातल्या मनात घ्यायचे आहेत. ते नाम आतमध्ये झाकून आहे. आनंद संप्रदाय पुढे का जात नाही आपण म्हणतो, अनादी कालापासून आला. जेव्हा ब्रह्म विष्णू महेश महाविष्णू चौथा अष्टभैरव, चंद्र इंद्र तारे चंद्र सृष्ट्या हे काहीही नव्हतं, तेव्हापासून आनंद मालक आहेत. जसं जे होता धुमधुमकार आदर के मूर्ती आगोचर, गुरुनाम
दोन अक्षर भरले होते दुमदुमीत, गु रु दोनच नाम भरले होते दिसले. दुमदुमकार म्हणजे नुसता धुका, चुलीचं धूर कसा निघते, धुका पडला म्हणतो आपण, हिवाळा संपत आणि धुके पडतात, पिकावर रोग आला म्हणतो की नाही, तसा फक्त धुका होता. ना समुद्र होता, ना वृक्ष, वृष्टीच म्हणजे सृष्टीच नाही तर काय, कोणतीच सृष्टी नव्हती. आकाश नव्हतं, नद्या नव्हत्या, झाडं नव्हते, पर्वत नव्हते, हे काहीच नव्हतं. नादबिंदू कळा ज्योती नव्हती, मूळ माया प्रकृती. जेव्हा आनंद मालक प्रगट झाले म्हणता येणार नाहीत. गोष्ट आनंद मालकाची आहे, नीट लक्ष देऊन ऐका. आनंद आणि दत्त काय आहे? आनंद आणि दत्त दोन आहेत की एक आहे? पहिलं मूळचं स्वरूप कोणतं आहे? अनादी कालापासून प्रगट नाही झाले किंवा कोणी भक्ती केली, जशी पुंडलिकानं भक्ती केली म्हणून पांडुरंग प्रगट झाले, विटेवर उभे राहिले, तसे आनंद मालक प्रगट झाले नाही. आणि ते मूळचे होतच ते शक्ती, जी आनंद शक्ती आहे ती मूळची होतीच, प्रगट झाली नाही किंवा जन्म झाला नाही किंवा अवतारित झाली नाही, काहीच नाही. केव्हा? कधीच नाही, ती पहिलीच होती. कोणतीच शक्ती नव्हती, फक्त एक आनंद नावाची शक्ती होती. ते होता धुमधुमकार, दुःख होतं सगळं दुःख, आणि त्याच्यात दोनच अक्षर गु रु, हे दोनच अक्षर दिसले. तेव्हा ब्रह्म विष्णू महेशाचा कसाचा काय आला ठाव? काहीच नव्हतं. दोन अक्षर, गुरुनाम दोन अक्षर भरले होते दुमदुमीत, ते होता धुंधुनकार, अतर्क्य मूर्ती अगोचर. अतर्क्य म्हणजे त्या मूर्तीचा, त्या शक्तीचा तर्क लावू शकत नाही आपण, त्याचा शोध लावू शकत नाही. जसं श्रीकृष्णाचा शोध लागते की यशोदा आई होती नाही का, गवळणी गोकुळ आहे वगैरे वगैरे, हे सगळा त्यांचा इतिहास वेदांना माहीत आहे, आपल्याला भक्तांना माहीत आहे. परंतु 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र मौनावले, 18 पुराण भांबावले. कोणाचा शोध लावण्यासाठी शेषाच्या जीवा सुद्धा चिरल्या. शेष म्हणला की मी शोध लावतो, जो निर्गुण निराकार आहे, जे ब्रह्म विष्णू महानारायण महाविष्णू या चौघांच्या आधीचं अष्टभैरव चंद्र इंद्र सूर्य यांच्या अगोदरची जी शक्ती आहे ऑलरेडी ती होतीच, तर तिचा शोध मी लावतो म्हणला. पण त्याच्या सुद्धा जिभा चिरली, जीभ चिरली शेषाची. बघा आता साप दिसला, जीभ काढतो, 2 जिभा दिसतात सापाची जीभ काढताना. कोणालाच त्याचा म्हणजे त्याचा शोधच कोणाला लागला नाही. ती अतर्क्य मूर्ती अगोचर म्हणजे ती दिसतच नाही, अच्युत हाती लागतच नाही, अविनाश तिचा कधी नाशच नाही. अशी शक्ती कोण आहे? आनंद प्रभू आहेत. आणि त्या आनंद प्रभूचा आपण अंश आहोत. अंश म्हणजे समजते, अंश म्हणजे बारीकसा अनुरून एवढा कण. आता उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल, आनंद मालक कोण, मी मागे सांगितलं असेल तुमच्या गावात आल्यावर किंवा सांगितलं नसेल, मला काही आठवत नाही, तरी मी पुन्हा सांगते. आणि त्यावेळेस सगळे हजर असतील असं नाही. ते आनंद मालक म्हणजे विभूतीचा गोळा समजा, विभूती द्वारावती म्हणते कोणी, आणि खाली समजा आपण एक कपडा टाकलाय, पीस टाकलंय, आणि ती विभूती भिंतीला घासली तर त्याचे बारीक 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 कण त्या ब्लाऊज पीसवर समजा पडले, कपड्यावर पडले, आणि बारीक बारीक कण ते विभूतीवर दिसायलेत. काही मोठे मोठे खडे त्याच्यावर पडले आणि अगदी सूक्ष्म कण पडलेत, अणुरेणूपेक्षाही बारीक त्या विभूतीच्या गोळ्याचे. विभूतीचा गोळा म्हणजे आनंद मालक, दत्त मालक, आणि त्याचा अंश म्हणजे आपले, आपल्यातला जीव, आपण, तुम्ही, आम्ही आहोत. आणि मोठे मोठे खडे म्हणजे हे देवदेवता, ब्रह्म विष्णू महेश अष्टभैरव इंद्र चंद्र जे देवता आहेत, त्या देवता म्हणजे आनंद मालकापासून सर्व हे निर्माण झालेलं आहे, याच्यामध्ये शंकाच नाही. शास्त्राचा अभ्यास आहे, मी मनानं काहीच लावत नाही. म्हणून
आपण म्हणतो अनादी काळातला आनंद मालक आहे भगवान दत्तात्रय महाराज अनादी काळातले आहेत. ते रूप कधी प्रगट व्हायचं आणि कधी प्रसन्न व्हायचं. आपण देव बदलतो नाही का. माझ्या सासूपासून किंवा आमच्या 3 पिढ्यापासून आम्ही दत्ताची भक्ती करतो, पण दत्त काय पावला नाही. दत्त पावला की नाही तुम्हाला काय माहित. तिथं दत्त महाराज तुमचं गणित करून राहिला, मांडून राहिला की तुम्ही एवढी भक्ती करत आहात. तुम्ही लोकाला भक्ती दाखवा न दाखवा, मनातल्या मनात करा, घरी करा, मंदिरात करा, प्रामाणिकपणे करा. तिथं आपलं कम्प्युटर बरोबर हिशेब ठेवते. तुम्हाला काय माहित दत्त पावणार आहे की नाही. एक आजीबाई अशीच भक्ती करू लागली. 20 वर्ष दत्त मालकाची भक्ती केली. भक्ती केली. आता देवाला म्हणली, देवा तू माझ्या मागे पिढा लावलीस, माझ्या प्रपंचामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही, माझे पोरं बरोबर निघाले नाही, माझं काहीच नाही, मी तुझी भक्ती करते आणि तू असं का. मला कर्जाचा बाजार, आर्थिक संकट माझ्यावर, पैशाशिवाय काही चालत नाही, माझी गरिबी, 18 विश्व दारिद्र्य आणि तू मला पावत नाहीस. दत्त मालकाच्या मनातच होतं. दत्त मालकाचं लक्ष त्या म्हातारीवरच होतं आणि हिच्या एवढ्या लाखोळ्या झाल्यात. हिची खरंच एकाग्र भक्ती आहे आणि हिला मी 1-2 वर्षानं नक्कीच पावणार आहे. हिला प्रपंचातही पावणार आहे आणि हिला माझं पद सुद्धा देणार आहे. मी माझ्या जवळ सुद्धा बोलवून घेणार आहे. पुन्हा हिची यरझार मिटवणार आहे. पण फक्त हिचे काही दिवस राहिलेत. 6 महिने जर या बुड्डीनं भक्ती केली तर या बुड्डीचं सगळं मी चांगलं करतो, लेकरा बाळाचंही चांगलं करतो, पुढच्या पिढ्यांचंही चांगलं करतो आणि तिच्या स्वतःचंही हित करतो. असं दत्त महाराजांच्या मनातच होतं. आणि तिला एक आलं कोणीतरी सांगायला, काय इतके दिवस झालं तू भक्ती करून राहिली, तुझ्या अडचणी कोणत्या दूर झाल्यात. ती म्हणली काहीच फरक नाही. नाही पण मी माझ्या देवाला सोडत नाही बाई काही हो. पुन्हा पटवलं, नाही ग नाही, अमुक अमुक. आता मला कोणाला निंदायचं अजिबात नाही. अमुक अमुक इथं पूजा करायला तर सगळ्या तिकडं पळून राहिल्या, चला आपणही पळू तिकडं. नाही बाई मी सोडत नाही, मी 20 वर्षापासून पहिलेपासून आहे. तरी म्हातारीनं ऐकलं, गेली तिच्यासोबत. देव बदलला, आनंद मालकाला बदललं आणि दुसऱ्या देवाची भक्ती करू लागली. आनंद मालकानं तपासच्या याच्यावर, अरे कर्मभूमीमध्ये एक म्हातारी आहे, कळंबा गावातल्या म्हातारीला म्हणणं बरं का, नाही तर उद्याच कथेला येणार नाहीत तुम्ही आणि ताईला आणू नका. कळंबा गावाचे भक्त एकनिष्ठ आहेत, मी मागच्या वेळेसच बघितलं. आणि म्हातारीनं मग आनंद मालकानं डोळे उघडून बघितलं त्या प्रचंड शक्तीनं की या गावामध्ये एक म्हातारी माझी खूप भक्ती करत होती आणि तिची भक्ती आता सफल झाली. मी तिला प्रसन्न झालो किंवा होणार आहे आणि तिची मी सगळी कायापालट करणार आहे. प्रपंच परमार्थामधलंही देणार आहे आणि प्रपंचामधलंही देणार आहे. प्रपंचामधलं म्हणजे सगळे भोग सुखी करणार आहे. तिचे लेकरं बाळ नातवंड, तिच्या 42 पिढ्या मी सुखी करणार आहे. म्हणून दत्त मालकानं डोळे उघडून ध्यान लावून बघितलं तर म्हातारी गायब. 6 महिने झालं म्हातारी. देवदत्तही नाही, आनंद नाही, माळही नाही, काहीच नाही. लागली दुसऱ्या नादी. मग देव पावल का. मग गेली दुसऱ्या देवाचं नाव नाही. तिथंही केली, भरपूर भक्ती केली. तिथंही कसे तरी डोळे उघडले देवानं, भक्ती एकाग्र दिसली. तिथंही डोळे उघडले की पुन्हा हे देव पावनं म्हणून देव बदलला तिनं. तिथंही देव पावला नाही, दुसरीकडे गेली. मग असे आपण जर देव बदलले, महिला मंडळ, पुरुष मंडळ, एक आता थोडीशी कठीणच गोष्ट विचारते नाही का. पुरुष मंडळी, आपण सगळे गुरुबंधू आहोत, आपण आनंदाचे लेकरं आहोत. आपण जर पहिलं लग्न केलं, ही चांगली नाही निघाली म्हणून बदलली तर चालेल का. सांगा ना. चालत असेल तर हात वर करा. अजिबात नाही. आपल्याला तर चालतच नाही, आपल्याकडे तर काही बघायचं कामच नाही. मग आपण पती बदलत नाही, पत्नी बदलत नाही, लेकरं बदलत नाही, काही बदलत नाही. आपल्याला ढोर सुद्धा कुट्यावरचं विका वाटत नाही. आपण एवढी वस्तू चमचा हरवू देत नाही. आपल्या घरात वर्षानुवर्ष सांभाळून ठेवतो, पण त्या देवालाच, आपल्या हृदयातल्या देवालाच का बरं काढून टाकायचं आणि देव का बदलायचा. म्हणून देव नाही बदलायचा, देव कधीच बदलायचा नाही. देवाचा अंत कोणच बघितला नाही. देव पावणार म्हणजे पावणार. फक्त एकाग्र मनानं भक्ती करा, विश्वास ठेवून भक्ती करा आणि भक्तीमध्ये प्रेम असू द्या. तसं राजा दलादनानं केलं काय. राजाला तर खूप वैभव होतं, राजाला काही मागायची गरज नव्हती.
परंतु राजानं एकच मागितलं की तो निर्गुण आहे, ब्रह्म विष्णू महेशाच्याही मोठा आहे, नारायणाच्याही मोठा आहे, आणि ते निर्गुण स्वरूप जे म्हणतात ते कोण असेल? ब्रह्म विष्णू महेश ज्याची भक्ती करतात, ज्याचं नाम स्मरण करतात, ब्रह्म विष्णू आणि हरिहर तेही स्मरती दिगांबर. मला सांगा हे कोण्या पदात आहे की विनंतीत आहे, कशात तरी आहे? हात वर करा कोणाला येते ते. पहिले महिला मंडळ. ब्रह्म विष्णू आणि हरिहर तेही स्मरती दिगांबर, सुख व्यास पराशर. आलं लक्षात? सांगा ना मग. उद्यापासून इनाम देणार आहे मी पुस्तकांचा. माझं ते आहेच, महाराजांची परवानगी काढून प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम मी माझ्या कथेमध्ये ठेवत असते. कोण आज नाही बरं का लागू, कोण जर पटकन उभं राहून प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्याला बक्षीस मिळणार आहे, कशाचंही का असे ना. तर हे पद म्हणजे हे वाक्य कशातलं आहे सांगा ना कोणी. बापरे, टाळ्या सगळ्यांसाठी, टाळ्या. भोपाळीतलं वाक्य. मग मी माझ्या मनचं लावत आहे का की आनंद मालक सगळ्याहून मोठे आहेत? आनंद मालक सगळ्याहून, आनंद दत्तात्रय महाराज सगळ्याहून मोठे आहेत. बरं, मोठे लहानाचं काही नाही, जे आवडलं ते करा, पण जन्म वाया जाऊ द्यायचा नाही. जशी तुम्ही भक्ती कराल तसं पद म्हणतो आपण. आपण भजन म्हणतो काय? पद म्हणतो. पद म्हणजे आसन, पद म्हणजे खुर्ची, नाही का? आपल्याला कोण्या पदावर जायचं आहे, नाही का? एखाद्या व्यक्तीला, आता काकाजीला जर विचारलं, काकाजी तुम्हाला उभं राहायचं आहे, आणि सगळ्यांना काकाजीला उभं करायचं आहे, आणि काकाजीला जर विचारलं, किती अशिक्षित असू द्या, काकाजी तुम्ही सरपंच होता की पंतप्रधान होता, तर काकाजी काय म्हणतील सांगा बरं काकाजी? एक आपलं उदाहरण. तसं नाही, खरोखट म्हणायला नाही, राजकारण आपल्याला कथेत आणायचं नाही. तर काकाजीला विचारलं तर तुम्हाला कोणतं पद पाहिजे, तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगत आहे की नाही बाबा पद पाहिजे नाही म्हणू नका, मग 84 लक्ष फिरावं लागेल. तर तुम्ही काय म्हणाल की मला पंतप्रधान झालेलं बरं, कारण मोठी खुर्ची आहे. ते राजकारण अजिबात नाही, लक्षात येण्यासाठी सांगत आहे. मग आपल्याला कोणती खुर्ची पाहिजे, कोणतं आसन पाहिजे, कोणती जागा पाहिजे, ते आपण आपलं ठरवायचं आणि त्यानुसार भक्ती करायची. कोणतंही का आसन होईना, कोणतंही प्राप्त करा आणि कोणतीही भक्ती करा, पण भगवंतापर्यंत जाईल, पोहोचेल अशी भक्ती करा. आणि भक्तीमध्ये प्रेम असू द्या. फुल फळ पाहिजे, नहार पेडा पाहिजे. देवाला सामुग्री नसली तरी चालते, काय पाहिजे ते ऐका या पदातून. फुल फळ पाहिजे, नहार पेडा पाहिजे, तुझ्या मधलं देवाला प्रेम पाहिजे रे, प्रेम पाहिजे. तुझ्या मधलं देवाला प्रेम पाहिजे रे, प्रेम पाहिजे. फुल फळ देवाला प्रेम पाहिजे, फुल फळ देव पाहिजे, तुझ्या मधलं देवाला प्रेम 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 पाहिजे. शिरापुरीचा, शिरापुरीचा, चावीची नैवेद्य शिरापुरीचा, शिरापुरीचा. नाही जागला भाव अंतरीचा, तुझ्या अंतरीचा. नाही जाचला भाव अंतरीचा, तुझ्या अंतरीचा. शिरापुरी पाहिजे ना पुरणपोळी पाहिजे, शिरापुरी पाहिजे पुरणपोळी पाहिजे, तुझ्या मधलं देवाला प्रेम पाहिजे रे, प्रेम पाहिजे. तुझ्या मधलं देवाला प्रेम पाहिजे,
शिरा पोळी पाहिजे ना पुरणपोळी पाहिजे, शिरा पोळी पाहिजे ना पुरणपोळी दे. तुझ्यामधलं देवाला प्रेम पाहिजे, तुझ्यामधलं देवाला प्रेम पाहिजे, तुझ्यामधलं देवाला प्रेम पाहिजे. दावीशी नैवेद्य शिरापुरीचा, नाही जागला भाव अंतरीचा. सुरुवातीपासून आपण देवाला आंघोळ घालतो, प्रार्थना करतो. घरचे देव धुणं असो का मंदिरातले असो, भक्त कोणताही असो, तुमचं काहीही पाहिजे नाही. फक्त तुमच्यामध्ये जर प्रेम नसल तर देवाची पूजा करू नका, काही हरकत नाही. घालीशी आंघोळ गंगा जल पाहिजे ना दही दूध पाहिजे, आंघोळीला काही पाहिजे नाही. आंघोळ झाल्यावर तू कोण वस्त्र त्याला पुरविणारा, साऱ्या जगाला वस्त्र तो पुरविणारा. तू कोण वस्त्र त्याला नेसवणारा, साऱ्या जगाला वस्त्र तो पुरविणारा. पितांबर पाहिजे ना कंठी हार पाहिजे, तुझ्यामधलं देवाला प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे. तू वस्त्र नेसवत असशील तरी काही पाहिजे नाही. फक्त प्रेम जर तुझ्या भक्तीमध्ये नसेल तर तू भक्ती करू नको. आला तसा वाया गेला. म्हणून वाया जायचं असेल तर साधी जगाला दाखवण्यासारखी भक्ती करा, नाही तर करायची असेल तर प्रेमपूर्वक करा. पूर्वक शब्द त्या भक्तीमध्ये पाहिजे. आणि अशा प्रकारे राजाची भक्ती अखंड नामस्मरण विंध्याचल पर्वतावर सुरू आहे. आणि एक दिवस तपश्चर्या पूर्ण झाली राजाची. राजानं सांगितलं का, दवंडी दिली का, पेपरला दिलं का की मी साधना करायला चाललो, मी नामस्मरण करायला चाललो आणि मी राज्य दान दिलंय, सगळ्याला राज्य सोडून दिलंय, मी त्याग केला राज्याचा आणि निर्गुणाला प्राप्त करून घेण्यासाठी, मी भक्ती करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी मी चाललो आहे, असं सांगितलं नाही, गाजावाजा केला नाही. राजानं गुपचूप साधना सुरू केली. साधना फळाला आली, साधना फळाला आली. आणि आनंद दत्तात्रय भगवान असं त्यांनी ठरवलं की राजा बराच दिवसाचा राज्यकारभार सोडून विंध्याचल पर्वतावर माझी साधना करत आहे आणि त्याला प्रगट होऊन भेट दिली पाहिजे. एक दिवस भगवान दत्तात्रय प्रभूंनी विंध्याचल पर्वतावर जाऊन राजाला समोर उभं राहून भेट दिली. राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि दत्तात्रय मालकाच्या राजा दलादन चरणावर मस्तक ठेवलं आणि आनंदाश्रू वाहू लागले की मी ज्या निर्गुणाची भक्ती करत होतो, आतापर्यंत नामस्मरण करत होतो, त्या निर्गुणानं मला भेट दिली, प्रत्यक्ष भेट दिली. आणि राजानं त्याच पर्वतावर भगवान दत्तात्रय प्रभूला आसन टाकलं बसायला आणि बसा म्हणले, महाराज मला पूजा करू द्या चरणाची. राजापाशी तेव्हा काय होतं हो, चरण पूजा करण्यासाठी काहीही नव्हतं. गंध अक्षदा अष्टगंध फुलं काहीही नव्हते. मानसिक पूजा केली राजानं, मनातून पूजा केली, मनोमन पूजा केली आणि दत्तात्रय प्रभूच्या चरणाची पूजेला आरंभ केला. डोळ्यातल्या अश्रूंचा अभिषेक केला आणि चरण धुतले देवाचे. सद्गुरु सखा पाहुणा घरी, आजचा दिन सोनिया परी. सद्गुरु सखा पाहुणा घरी, आजचा दिन सोनिया परी. सद्गुरु सखा सोनिया परी, आजचा दिन सोनिया परी. सद्गुरु सखा पाहुणा घरी,
आजचा दिन सोनिया परी. सद्गुरु सखा पाहुणा घरी 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 आजचा दिन सोनिया परी. राजानं पूजा केली मनोमन. सद्गुरु सखा मला भेट द्यायला आला आणि आजचा दिन सोन्याहूनही पिवळा, सोन्यापेक्षा महागडा आजचा दिवस आहे. जली आवडी चरण धुतले शिरी पल्लवी, चरण पुसले शिराचं पल्लव केला, वस्त्र केलं आणि देवाचे चरण राजानं पुसले. आणि जल कशाचं घेतलं? तिथं काय गडवा भरून ठेवला होता का कोण देवा चरणावर पाणी टाकायला, अभिषेक करायला? जल कशाचं केलं? आपल्या आवडीचं केलं. म्हणून आपल्यामध्ये आवड पाहिजे. मी मगाशीच सांगितलं, आवड जर असेल तर सवड निघते. जली आवडी चरण धुतले शिरी पल्लवी, चरण पुसले जडी आवडी चरण धुतले आणि पल्लवानं चरण पुसलं. पद अंगुष्टा लावी लोचना बैसलो गुरु चरण पूजना. तुझ्या पदाचे अंगुष्टे, पद म्हणजे पाय, त्याचे दोन्ही अंगुष्टे दोन्ही डोळ्याला लावले. दोन्ही डोळ्याच्या ठिकाणी सूर्य देवता एका डोळ्याच्या ठिकाणी आणि एका डोळ्याच्या ठिकाणी चंद्र देवता आहे. आपल्यामध्ये प्रत्येक अवयवावर, प्रत्येक इंद्रियावर देवता बसलेले आहेत. मी अजून पुढच्या कथेमध्ये सांगत सगळे आपल्या देहाचा, शरीराचा अभ्यास सांगणार आहे. ते डोळ्यामधले इंद्र चंद्र सुद्धा राजा दलादनाच्या डोळ्यावर सूर्य चंद्र देवता होती. ते भगवान दत्तात्रय प्रभूच्या चरणावर अंगुष्ठावर लीन झाले. म्हणून राजाला फार आनंद झाला आणि राजानं विचारलं, हे देवा, तुम्ही आलात, कर्मभूमीवर तुम्ही आलात, पण कसे काय आलात? तुम्ही मला सगुण रूपामध्ये भेट दिली, मी निर्गुणाची भक्ती केली, पण तुम्ही प्रगट झाले. सगुण म्हणजे दिसणार रूप, निर्गुण म्हणजे नाही दिसणार रूप. दिसत नाही ते निर्गुण, म्हणजे ज्याच्यामध्ये गुण नाही. निर म्हणजे नाही, ज्याच्यामध्ये गुणच नाही ते रूप. निराकार, ज्याला आकारच नाही. आनंद मालक कसे होते? निराकार होते. 4 फूट 5 फूट 10 फूट उंची, रुंदी, वजन काही होतं का? व्यक्त नव्हते. व्यक्त कशाला म्हणतात? व्यक्त होणे म्हणजे दिसणारी मूर्ती. आपण व्यक्त आहोत म्हणून आपल्याला व्यक्ती म्हणतात. जसा देव व्यक्त नव्हता, ते दिसत नव्हता, न दिसणारा होता, पण त्याची भक्ती करायची. म्हणून आनंद गीतेमध्ये सांगितलंय की दिसत तर नाही पण त्याची भक्ती कशी करायची? निर्गुण रूपाची भक्ती करायची. तो अव्यक्त आहे, अचळ आहे, अढळ आहे, निराकार आहे. त्याचा आकारच नाही, त्याच्या आकाराला सीमा नाही. तो भयंकर भरलाय, पंचसृष्ट्यामध्ये भरलाय, अनंत सृष्ट्यामध्ये भरलेला आहे. तो भरून उरलेला आहे. एवढा भयंकर मोठा आहे. मोठा म्हणावं तर मोठा आहे आणि लहान म्हणावं तर सूक्ष्म आहे. दोन्ही रूप त्याच्याकडे आहेत. तर त्याची भक्ती कशी करायची? म्हणून राजा दलादनानं प्रश्न विचारायला, भगवान दत्तात्रय प्रभूला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता राजाला वाटलं का मी प्रश्न विचारू दे. राजाला म्हणले महाराज की काय तुला पाहिजे ते सांग. मग राजानं काय मागायला पाहिजे होतं? एवढं राज्य सोडून राजा आला, हत्ती घोड्याच्या दावणी, एवढी प्रजा, कितीतरी देश त्याच्या ताब्यामध्ये. आता ते सोडून आला तर देवाला संसारातलं काहीतरी मागणार आहे का? नाही. राजानं सांगितलं की मी पूर्ण ज्ञानी आहे, मी भक्ती करायलो. ज्ञान असल्याशिवाय भक्ती होत नाही. तुमची भक्ती करून तुम्हाला प्रगट करून घेतलं, परंतु मला अजून ज्ञान वाढवायचं आहे. माझ्यातलं ज्ञान साधं नाही, परज्ञान वाढवायचं आहे. आणि ते मला परज्ञान सांगा तुम्ही इथंच, याच जाग्यावर. म्हणून विंध्याचल पर्वतावर
दत्तात्रय प्रभूंनी राजा दलादनाला ज्ञान सांगितलं. राजानं जे जे विचारत जावावं ते ते प्रभूंनी राजाला सांगत जावावं. राजानं पहिला प्रश्न केला की प्रभू तुम्ही निरालंब सृष्टीहून आले, आनंद मालकाचा एक अंश आहे. दत्तात्रय प्रभूला आनंद मालकानं स्वतःचा अंश काढून कर्मभूमीवर पाठवलं. कशासाठी पाठवलं? की ह्या आपले तुमचा आमचा उद्धार व्हावा. अज्ञानीपणामुळे आपण भयकत आहोत, आपल्या जीवाचा उद्धार व्हावा आणि आपलं म्हणजे यरझार चुकावी, आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हावी. याच्यासाठी दत्तात्रय प्रभूला आनंद प्रभूनं कर्मभूमीवर पाठवलं. राजाने भरपूर प्रश्न केले आणि भगवंताची स्तुती सुद्धा तेवढीच केली. राजाने स्तुती केली, धावे म्हणले, विनंत्या म्हणल्या आणि दत्तात्रय मालकाला प्रसन्न करून घेतलं. जय गुरु जय गुरु जय गुरु जय जय गुरु दत्ता जय गुरु जय जय गुरु जय गुरु जय गुरु जय जय गुरु दत्ता जय गुरु जय जय गुरु जय गुरु जय गुरुदेव जय गुरु दत्ता जय गुरुदेव जय गुरु जय गुरु जय गुरुदेव जय गुरु दत्ता जय गुरुदेव जय गुरु जय गुरु जय गुरु जय जय गुरु दत्ता जय गुरु जय जय गुरु जय गुरु जय गुरु जय जय गुरु दत्ता जय गुरु जय जय गुरु जय 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 गुरुदेव जय गुरु जय दत्ता जय गुरु जय जय गुरु गुरुदेव जय गुरुदेव दत्ता गुरुदेव जय गुरु दत्ता जय गुरु जय जय गुरु जय दत्ता गुरुदेव जय गुरु दत्ता जय गुरु जय जय गुरु दत्ता जय गुरुदेव जय गुरु जय गुरु जय गुरु जय जय गुरु दत्ता जय गुरु जय जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरु जय दत्ता जय गुरुदेव विविध प्रकारची राजाने स्तुती केली. स्तुती ऐकून भगवान दत्तात्रय प्रभू अजूनच खुश झाले आणि राजा विचारत होता, प्रश्न विचारले पाहिजे, आपल्या गुरुदेवांना प्रश्न विचारले पाहिजे, साधू संतांना प्रश्न विचारले पाहिजे आणि आपल्याला जे माहीत नसलं ते दुसऱ्याला नक्कीच विचारलं पाहिजे. ज्याला ध्यास लागतो, ज्याला छंद लागतो, ज्याला चढा लागतो ते नक्कीच प्रश्न विचारतो. मला तर माहित नाही पण तुम्ही सांगा. जसं आपलं नाम आहे, नामाबद्दल विचारलं पाहिजे. जसं जे वरचे नाम आहेत, जे उघडे नाम आहेत, जे जनरल नाम आहेत आनंद प्रभूचे, ते नाम विचारले पाहिजे. ते नाम कोणते? जसं दिगंबरा, येईबा दत्ता, देवा दत्ता, दत्ता, हे आता जय गुरु म्हटलेलं हे आपण कामधंदा करताना नाम घेतले पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर झाडू घेतला तेव्हापासून जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु, जय जय आनंद सद्गुरु नाम केव्हा घ्यायचं? ब्रह्म मुहूर्तावर घ्यायचं. आनंद सद्गुरु नाम जे आहे ते ब्रह्म मुहूर्तावर घ्यायचं आणि सायंकाळचं नाम दिवाबतीच्या वेळी घ्यायचं आहे. दिगंबरा येईबा दत्ता, अवधूता येईबा, येईबा ये तू, मी तुझा धावा करत आहे, तू माझ्यामध्ये ये, एक रूप होय, माझ्या भक्तीला पावन होय, प्रसन्न हो. म्हणून असं वेगवेगळ्या नावानं भगवंताला आळवलं पाहिजे आणि अशा प्रकारे भगवंताची भक्ती केली पाहिजे. मगाचा विषय सांगता सांगता राहून गेला. मी एक दृष्टांत सांगणार होते आणि दोन मित्र होते, या काकाजी सारखे, हे जसे टोपीवाले बसलेले आहेत एकदम समोर, तसे दोन मित्र होते. एक मित्र आस्तिक होता आणि एक मित्र नास्तिक होता. आणि जे भक्ती करत होता त्या मित्रानं सांगितलं त्या दुसऱ्याला, अरे आपण गप्पा तर करतो आपण, पण गावात कथा सुरू आहे आणि चल ना आपण कथेला जाऊ. बरं ठीक आहे म्हणला, येऊ. तोपर्यंत त्याला वाटलं गमत चल ठीक आहे. पण या जे भक्ती करणारा होता त्याला खरंच वाटलं का चला बा 2 वाजता कथा आहे, चालणार आहे. बोलवायला घरी गेला, ते काय आला नाही.
मला अमुक काम आहे, मला तमुक काम आहे, तुमचं काय, मला काम आहेत, मला शेताकडे जायचंय, गाईला पाणी पाजायचंय, बैलाला पाणी पाजायचंय, आणि सहज म्हणून दिलं उद्या येतो. मग उद्या हा मथारा म्हणजे बुड्ढा किती जिद्दी. माझ्या मित्राला मी कथेमध्ये नेलंच पाहिजे, त्याच्या कानावर 4 शब्द पडलेच पाहिजे. पुन्हा उद्या बोलवायला गेला. पुन्हा उद्या त्यानं कारण पाठ करून ठेवलं का आज मला माझा मित्र बोलवायला जेव्हा येईल मी कारण अमुक अमुक सांगन. का नाही मला नातवंड सोडणत, माझे नाताला सांभाळावं लागते, सुनची स्वयंपाकाची वेळ झाली, आता कुठं कथा. तेव्हा उत्तर दिलं. पुन्हा मित्र जिद्दी 3ऱ्या दिवशी बोलवायला गेला. त्यानं 3ऱ्या दिवशी तसंच कारण सांगितलं. 7 दिवस निघून गेले, नास्तिक मित्र काय कथेला आला नाही. पण त्या आस्तिकाच्या मनात होतं की मला थोडंफार कळतंय तर माझ्या मित्रालाही कळालं पाहिजे. माझ्या जीवाचा उद्धार करून मी घ्यायला निघालो तर माझ्या मित्राच्या जीवाचाही बिचाऱ्याच्या उद्धार झाला पाहिजे. त्याच्या कानावर कथेचे 4 शब्द पडले पाहिजे. कथा भागवत कथा असो, रामायण असो, दत्त कथा असो, कोणतीही असो, एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला कथेत आग्रह करून न्यायचा असते. म्हणजे देव म्हणते की मला फुल वाहू नका, पण त्या एका फुला नावचं एका व्यक्तीला, एका भक्ताला माझ्या कथेत आणा. कारण देवाचं काय स्वार्थ आहे, त्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे कथा ऐकून, आणि त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे, त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे, आणि ते जीव जे आहे ते प्रपंचात गुटमरून गेलेला आहे, प्रपंचातून बाहेर निघाला पाहिजे. मग या म्हाताऱ्यानं लक्षातच ठेवलं. पुन्हा असा जनरल कार्यक्रम होता, देवाधर्माचा नव्हता, गावामध्ये जनरल कार्यक्रम होता. आणि मग दोघांचं ठरलं पारावर गोष्टी करत की आपण जाऊ रे जाऊ. तर ते म्हणला तू येतो, ते म्हणला हो मी नक्की येणार. जे भक्त होता तो म्हणला मी नक्की येणार, साधाच कार्यक्रम आहे पण नक्की येणार. ते म्हणला लय मजा येते, चाल. मग ते त्याच्या घरी उलट बोलवायला गेला. कोणाच्या? जो सद्भक्त होता मित्र त्याच्या. चालणार रे, येत नाही का? मग त्यानं काय आयडिया केली, याला मी तर येतो म्हणलो बा कार्यक्रमाला, आणि आता मला हा बोलवायला येतेच. असा खांब होता, पिल्लरचं घर होतं, हे जे खांब आहेत ना, असा खांब होता त्याच्या घराला. कोणाच्या? जो सद्भक्त होता. पहिल्यांदा याला बोलवायला गेला होता तो सद्भक्त, आणि मित्र बोलवायला येते, 4 वाजता येतो रे म्हणला की यानं खांबाला मिठी मारली पक्कीच. बायकोला सांगून ठेवलं, माझा मित्र मला बोलवायला येईल तेव्हा तू म्हण की आमच्या घरचे कालपासून खांबाला जिटकूनच आहेत, तू असं म्हण. आला मित्र बोलवायला. चालणार रे मित्रा, चालणं, कार्यक्रम मस्त आहे गावात. अरे म्हणला मला खांबानं धरले, खांब सोडतच नाही. बरं म्हणला, खांबानं धरले का बा? शाटगीट लागला काय ते पळाला गेला. पुन्हा दुसऱ्या दिवशी सुटलं की नाही म्हणून बघायला गेला माझा मित्र. पुन्हा चालणार रे, ते यायच्या वेळेला बरोबर त्यानं खांबाला मिठी मारली, हातपाय दाटून असा हलवू लागला. आणि चालणार रे, नाही म्हणला मला खांबानं कालपासून धरलंय, मी काय येत नाही गड्या. अरे असा कसा खांब धरते म्हणला, शाटगीट तर लागला नाही. आणा बरं काठी म्हणला, एक मला लागू नाही. काठीनं बाजूला करायला मित्राला. असा कसा खांब धरताय म्हणला, तुला हे नाटकच आहे ना. ते म्हणला तुला कसं संसारानं धरलं होतं घरानं, तुझं नाटक नव्हतं का 7 दिवस, आणि मला आता नाटक म्हणून राहिला. तुला जसं संसारानं धरलं, तुला जसं प्रपंचानं धरलं, तसंच मला या खांबानं धरलं. मग तुझं नाटक नाही, माझं नाटक आहे का? मग मी कसा गेलो माझे नातवंड सोडून कथेला, आणि तू का नाही आला? मग असे काही भक्त असतात. कारण तयार ठेवू नका, बहाणेबाजी लावू नका. कुठेही गावात कार्यक्रम असू द्या, कुठेही देवाचा कार्यक्रम असू द्या, बिनफिकीर जायचं. दुःख बांधावणी आये ह्या संसार, दुःख बांधावणी आये ह्या संसार. सुखाचा विचार नाये कोटे, सुखाचा विचार नाये कोटे. दुःख बांधावणी आये ह्या संसार, दुःख बांधावणी आये ह्या संसार, दुःख बांधावणी
प्रकारे राजाला देव भेटले, राजाने प्रश्न विचारले, आनंद झाला, दोघांचा संवाद इथं चालू आहे. आणि तू आणि मी, देवा तू आणि मी, इथे माझा प्रपंच नाही, माझं राज्य नाही, इथं पालखी नाही, घोडा नाही, हत्ती नाही, पत्नी नाही, माझे राजकुमार नाहीत, माझी प्रजा नाही. देवा या ठिकाणी फक्त तू आणि मीच आहोत, दोघच आहोत. आजचा आनंदाचा दिवस आहे. आणि मी विचारेल ते देवा कृपा करून सांगा. मी एक विचारतो भगवंता, का तुम्ही कर्मभूमीवर आले कसे काय आले? अत्री ऋषी अनुसयाच्या घरी आले तर कसे काय आले? देवानी सांगितलं की राजा मी तुला काय सांगू, मला आनंद प्रभूनं स्वतःचा अंश काढून कर्मभूमीवर पाठवलं आणि मी आलो. आता कर्मभूमीवर येण्यासाठी निमित्त तर लागणारच आहे. मी जसं या कळंबा गावामध्ये आले, मला निमित्त लागलं आणि या सप्त्याच्या निमित्ताने महाराजांनी सप्ताह ठेवला. गावकरी मंडळीची महाराजांना चांगली साथ आहे, सप्ताह ठेवला आणि त्या निमित्ताने मी आले. आणि कुठेही जाण्यासाठी, कुठेही मुक्काम करण्यासाठी, कुठेही उतरण्यासाठी निमित्त पाहिजे. म्हणून दत्तात्रय प्रभूला निमित्त पाहिजे होतं. आणि दत्तात्रय प्रभू वरून जे आले ते कोणाच्या घरी, फालतूच्या घरी, नास्तिकाच्या घरी उतरले नाहीत. मग दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं की राजा मी अत्री ऋषी अनुसयाच्या घरी आलो आणि अत्री ऋषी अनुसयांनी माझी तुझ्याही पेक्षा जास्त तपश्चर्या केली. मी निर्गुण होतो, मी निराकार होतो, मी ज्योती स्वरूप होतो, मी खूप लखलखाट होतो, पण त्या लखलखाटाचा एकच कण काढून मी अनुसया मातेच्या घरी आलो. अनुसया मातेच्या घरी कसा आलो तर तिनं 60,000 वर्षे तपश्चर्या केली. बघा शब्दाकडे लक्ष असू द्या, शब्द फार महत्वाचे आहेत. 60,000 वर्षे, किती वर्षे? 60,000 वर्षे अनुसया मातेनं तप केलं. कुठं केलं? बद्रिका आश्रमावर. बद्रिका आश्रम कुठं आहे? उत्तराखंड मध्ये. उत्तराखंडमध्ये बद्रिका आश्रम आहे. त्या बद्रिका आश्रमावर अत्री ऋषींनी आणि अनुसया मातेने, अत्री ऋषींनी 60,000 वर्षे तप केलं आणि अनुसया मातेनं 60,000 वर्षे तप केलं. दोघांनी वेगळं वेगळं तप केलं. नाही तर तू आज माळ कर, मी उद्या माळ करतो. तू माळीला आज बसली तरी ठीक आहे, मी शेताकडे चालो, तू केली ना बस झालं. अत्री ऋषी म्हणले का नाही, तुझं तुला, माझं मला. 60,000 आणि 60,000 किती झाले सांगा? गणितात कच्ची आहे मी. 60,000 अत्री ऋषीचं तप, 60,000 वर्षे आणि अनुसया मातेचं 60,000 वर्षे. हा एवढे तपश्चर्या केली. तेव्हा आनंद मालकाला त्यांची कीव आली. दत्त मालक अनुसया मातेच्या इथं प्रगट झाले. मग एकाएकीच प्रगट झाले का? नाही. दत्त मालकाला वाटलं पहिल्यांदा जे हे देवदेवता, मोठे मोठे देवदेवता आहेत, पतिव्रता कोण आहे? कर्मभूमीवरची साधी अनुसया माता. आपल्यासारखी कर्मभूमी म्हणजे ही भूमी, आपण जे आता आहोत त्या भूमीवर, तशीच अनुसया माता आहे. आणि अनुसया मातेच्या तपसाधनेला दत्तात्रय प्रभू धावून आले. तर आले पहिल्यांदा कुठून आले? आता मी डायरेक्ट उडी मारून कळंब्याला आली का यवतमाळवरून? नाही, स्टेशन ओलांडत आली ना. बरेच स्टेशन लागले, अकोला लागला, बाळापूर लागलं, दारव्हा लागला, वगैरे वगैरे. तर तसंच दत्त मालक पहिल्यांदा क्षीरसागरी गेले, महाविष्णूकडे गेले. बघा विष्णुदेव दोन आहेत. महाविष्णू जे क्षीरसागरी शेषावर झोपून आहेत, लक्ष्मी पाय दाबत आहे, लक्ष्मी चरण सेवा करत आहे, ते महाविष्णू तिथे गेले. तिथे गेल्यावर नारायणानं, महानारायणानं सुद्धा दत्तात्रय प्रभूला ओळखलं नाही. बघा, तर आपण दत्तात्रय प्रभूला ओळखतो की निरालंबीचा राणा आहे, पोथी पुराण ऐकतो, कथा ऐकतो, नामस्मरणाच्या जोरावर, भक्तीच्या जोरावर आपण सुद्धा ओळखतो. आपलं परम भाग्य समजावं लागेल. तिथं ओळखलं नाही, भिक्षा दिली. नारायण म्हणले की लक्ष्मी
कोण अतिथी दारावर संन्याशी आलेला आहे आणि त्या गोसाव्याला बसायला टाक, जेवू घाल, आदर सत्कार कर. तिथून दर्शन घेऊन आले आणि दिगंबर प्रभू दत्तात्रय भगवान दत्तात्रय प्रभू तिथून आले. त्यांनी सांगितलं की मला 4 महिने चातुर्मास करायचा होता. बरं तिथलं जाऊ द्या म्हणले दत्तात्रय प्रभू. आता या तिघांच्या घरी जायचं. ब्रह्मदेवाच्या घरी सत्यलोकी गेले दत्तात्रय प्रभू आणि आले